विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपण आपला जो फर्स्ट लेसन आहे तो पाहिला होता. आपण आज त्याचा एक्सरसाइज पाहूया. बघा काय आहे. पहिला क्वेश्चन आहे, सिलेक्ट अँड राईट द सोर्सेस ऑफ वॉटर फाउंड इन युअर एरिया फ्रॉम द लिस्ट बिलो. मित्रांनो, हा लेसन जर तुम्हाला समजला नसेल ना तर संपूर्ण लेसन मी समजून दिलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता बघा, सिलेक्ट अँड राईट द सोर्सेस ऑफ वॉटर फाउंड इन युअर एरिया फ्रॉम द लिस्ट बिलो. इथं लिस्ट दिलेली आहे आणि यापैकी कोणते सोर्सेस ऑफ वॉटर, कुठले पाण्याचे स्रोत तुमच्या परिसरात आहेत त्यांची नावं तुम्ही लिहायची आहेत. बघा, लेक, तलाव, सी, रिव्हर, डॅम, वेल, आड, हा विहिरीचाच प्रकार पाहिला ना आपण काल. हँडपंप, बारव, स्ट्रीम, स्प्रिंग, वॉटरफॉल आणि रिझर्वायर. यापैकी कोणतं तुमच्या आजूबाजूला आहे ते तुम्ही शोधायचंय. पुढचा क्वेश्चन आहे बघा, गेस हू आय एम. मी कोण आहे ओळखा. आय एम स्टिकी अँड सॉफ्ट. आय होल्ड वॉटर इझिली. कोणत्या प्रकारची सॉइल आहे ही, तर त्याचं उत्तर आहे क्ले सॉइल. पुढे आहे बघा, आय एम लाईक सँड. आय कॅनॉट होल्ड वॉटर. मी वाळू सारखी आहे आणि मी पाणी धरून ठेवत नाही. ती कोणती सॉइल आहे? सँडी सॉइल. आय एम मेड अप ऑफ सँडी सॉइल, क्ले सॉइल अँड सिल्ट. ही कोणती सॉइल आहे? लोमी सॉइल. पुढे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. राईट द युजेस ऑफ सॉइल. आता हे जे युजेस आहेत ना मित्रांनो, तर मी आपल्या वहीत तुम्हाला दिलेले आहेत. बघा, सगळे उत्तर वहीत दिलेले आहेत. बघा, पहिला क्वेश्चन बघा, राईट द युजेस ऑफ सॉइल. म्हणजे सॉइलचे युजेस काय आहेत बघा. सॉइल हेल्प प्लांट्स अँड क्रॉप्स टू ग्रो. सॉइल जे आहे ती झाडांना आणि पिकांना वाढीस मदत करते. सॉइल इज युज्ड टू मेक ब्रिक्स अँड फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. विटा बनवण्यासाठी मातीचा उपयोग होतो. पुढे आहे, सॉइल इज यूज टू मेक पॉट्स, टॉईज अँड अदर अर्दन आयटम्स. म्हणजे मातीची भांडी तयार केली जातात, खेळणी तयार केली जातात आणि इतर सुद्धा काही वस्तू तयार केल्या जातात. आता पुढचा क्वेश्चन बघा, इथं होता आपल्याला दिलेला, राईट द कॉजेस ऑफ सॉइल पोल्युशन. तर त्याचा उत्तर इथंच आहे बघा, द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. पण ते उत्तर वहीत कसं लिहायचं ते तुम्हाला दाखवतो. बघा आता, राईट द कॉजेस ऑफ सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशनचे कॉजेस. द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, as well as the mixing of toxic substances and waste from factories into the soil. These are the causes of soil pollution. हे सगळे काय आहेत त्याचे सॉइल पोल्युशनची कारणं आहेत. पुढे आहे बघा, पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज मीन्ड बाय सेफ ऑर पोर्टेबल वॉटर. त्याचं उत्तर कुठं आहे तुम्हाला सांगतो मी. बघा, पेज नंबर 6. बघा, हे आहे पेज नंबर 6 आणि तिथंच बघा त्याचं आन्सर आहे. बघा, वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे व्हेन वी ड्रिंक इट इज कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर. इथून तुम्ही लिहू शकताय. सगळे उत्तर जवळपास पुस्तकातच असतात. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा, मी हे का देतोय तुम्हाला, कारण की तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लागावी म्हणून. बघा आता, व्हॉट आर द कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन म्हणजे जल प्रदूषणाची कारणं काय आहेत बघा, ते सुद्धा उत्तर इथंच आहे. बघा, सोपी वॉटर, प्लास्टिक, फर्टिलायझर्स, प्लास्टर ऑफ पॅरिस, आयडॉल्स, केमिकल्स दॅट कंटिमिनेट वॉटर. पण ह्याचं उत्तर आपण वहीत कसं लिहायचंय बघा. ओके, असं लिहायचंय, रिलीजिंग सोपी वॉटर, प्लास्टिक, फर्टिलायझर्स, प्लास्टर ऑफ पॅरिस, आयडॉल्स, केमिकल्स एटसेट्रा इन द वॉटर. दीज आर द कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. हे अशा पद्धतीने आपण लिहायचंय मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण.
आपलं टेक्स्ट बुक आपण नीट वाचलं ना आपल्याला सगळे आन्सर मिळतात. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे बघा, फाइंड द कंटेनर्स यूज टू स्टोअर वॉटर ॲट होम इन द वर्ड पझल गिवन बिलो, ड्रॉ अ बॉक्स अराउंड दोज वर्ड्स. आपण पाणी घरात कशा कशात साठवतो ते याच्यात शोधायचे आणि हा असा बॉक्स करायचा. बघा इथं ड्रम मध्ये साठवतो ते ड्रम. तर इथं बघा पहिल्याच लाईनमध्ये आहे क्ले पॉट आहे का, क्ले पॉट इथपर्यंत बॉक्स करायचा आहे क्ले पॉटला, क्ले पॉट हे खालचं नाही करायचं. पुढे आहे बघा त्याच्याच पुढे बघा मेटल पॉट आहे का, मेटल पॉट. त्याच्या पुढे बघा इथं बघा बकेट आहे, बकेट आहे का, त्याच्या पुढे बघा इथं टँक आहे, टाकी, याच्यात पाणी साठवतो आपण आहे का. आता इथं थोडंसं चुकल्यासारखं वाटतं का, इथं आर्दन पॉट पाहिजे होतं, इथं आर घेता येत नाहीये म्हणून आपण ह्याला घेऊ शकत नाही. अजून एखादं तुम्हाला सापडलं तर नक्की करा तसं. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा, ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन इट. इथं बघा चित्र दिसतंय, चित्राचं निरीक्षण करा. एक लेडी आहे, एक स्त्री आहे, ती काय करते, गॅसवर पाणी उकळतीये. तर त्याच्यावर आधारित प्रश्न बघा आपल्याला विचारलेत बघा, विच मेथड ऑफ वॉटर प्युरिफिकेशन इज बीइंग युज्ड इन द पिक्चर. पाणी शुद्ध करण्याची कोणती पद्धत या चित्रामध्ये वापरली आहे, तर ती आहे बॉइलिंग, पाणी उकळलं जातंय. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे बघा, फॉर हाऊ लॉंग शुड वॉटर बी बॉइल्ड टू मेक इट सेफ. पाणी पिण्यायोग्य किंवा सुरक्षित करण्यासाठी पाणी किती वेळ उकळलं पाहिजे, तर 10 to 15 मिनिट्स. याचं उत्तर आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे बघा, आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा याचं उत्तर आहे की पाणी किती वेळ उकळायला पाहिजे. तर बघा बॉइलिंग वॉटर फॉर 10 to 15 मिनिट्स किल द जर्म्स प्रेझेंट इन इट. ओके. पुढचा क्वेश्चन बघा, व्हाय डज वॉटर बिकम सेफ टू ड्रिंक आफ्टर बॉइलिंग. उकळल्यानंतर पाणी पिण्यासाठी सुरक्षित का होतं, तर बघा बिकॉज बॉइलिंग वॉटर किल्स जर्म्स प्रेझेंट इन इट. उकळल्यामुळे काय होतं, पाण्यातले जर्म्स जे जंतू आहेत ते मरून जातात. पुढे आहे बघा, व्हॉट अदर वेज कॅन बी यूज टू प्युरिफाय वॉटर. पाणी शुद्ध करण्याचे दुसरे सुद्धा मार्ग सांगा. तर कोणते आहेत बघा, फिल्ट्रेशन आहे, सेटलिंग आहे आणि डिसइन्फेक्शन आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला लिहायचं होतं. तर पुढचा क्वेश्चन बघूया पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट द आन्सर्स. पुढचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोर्स ऑफ वॉटर. पुढील पैकी कोणता पाण्याचा सोर्स नाही किंवा पाण्याचा स्रोत नाही. रिव्हर, फॉरेस्ट, लेक का वेल. नदी, जंगल, तलाव का विहीर. तर त्याचं योग्य उत्तर आहे फॉरेस्ट. हा काय पाण्याचा सोर्स नाही. पुढे बघा, व्हॉट कॉजेस द सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन म्हणजे मातीचं प्रदूषण कशामुळे होतं, प्लांटिंग ट्रीज इन द सॉइल, झाडे लावल्यामुळे नाही. थ्रोईंग वेस्ट अँड प्लास्टिक इन द सॉइल. बघा जमिनीमध्ये कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे होतं का, तर याच्यामुळेच होतं. पुढचं सेव्हिंग वॉटर, पाणी वाचवल्यामुळे होतं का, नाही. वॉशिंग कॅटल इन द सॉइल, तर याच्यामुळे सुद्धा होत नाही, याच्यामुळे होतं. पुढं, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ वॉटर. पाण्याचा सगळ्यात महत्वाचा यूज कोणता, उपयोग कोणता. फॉर मॉपिंग द फ्लोअर, फरशी पुसणे किंवा जमीन साफ करणे. पुन्हा फॉर प्लेइंग, खेळण्यासाठी. फॉर ड्रिंकिंग, पिण्यासाठी. फॉर वॉशिंग व्हेकल्स, गाड्या धुण्यासाठी. तर बघा सगळ्यात महत्वाचा उपयोग कोणता आहे त्याचा, फॉर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी. आता पुढचा क्वेश्चन आहे, राईट व्हॉट विल यू डू. तुम्ही काय कराल.
तर याची उत्तर बघा आपण याच्यात लिहिलेली आहेत. राईट व्हॉट विल यू डू. पहिला क्वेश्चन आहे टू एन्श्युअर दॅट वॉटर ऑन द रूफ इज नॉट वेस्टेड. आपल्या घराच्या छतावर पडणारं पाणी वाया जाऊ नये असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही काय कराल. तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिलं होतं. तर त्याचं आन्सर कसं लिहायचं बघा. आय विल कलेक्ट वॉटर फ्रॉम द रूफ थ्रू अ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमने आपण ते पाणी गोळा करू शकतो. पुढं टू प्रिव्हेंट वॉटर पोल्युशन. जलप्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. आय विल नॉट थ्रो गार्बेज केमिकल्स और प्लास्टिक्स इन टू रिव्हर्स लेक्स और ड्रेन्स. की नद्यांमध्ये तलावांमध्ये मी कचरा आणि केमिकल्स टाकणार नाही. पुढे टू प्रिव्हेंट सॉइल पोल्युशन. मातीचं प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. आय विल नॉट थ्रो प्लास्टिक गार्बेज और हार्मफुल केमिकल्स ऑन द सॉइल किंवा इन द सॉइल म्हणू शकतो आपण. म्हणजे प्लास्टिक कचरा किंवा धोकादायक रसायनं मातीमध्ये टाकणार नाही. आणि पुढे काय करू शकतो अजून आपण. आय विल यूज ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. आपण जैविक खतं वापरू शकतो. पुढे व्हाईल वॉकिंग ऑन द रोड यू सी अ वॉटर टॅप लेफ्ट रनिंग. तुम्ही रस्त्याने जाताना पाण्याचा नळ तसाच वाहत चालताना दिसलाय तर तुम्ही काय कराल. आय विल क्लोज द रनिंग टॅप. तो वाहणारा नळ आहे तो बंद करील. टू स्टॉप द वेस्टेज ऑफ वॉटर. पाणी वाया जाऊ नये म्हणून तो नळ मी बंद करील. पुढे ड्यू टू द रेन मडी वॉटर इज कमिंग आउट ऑफ द टॅप ॲट होम. घरी नुकत्याच पडलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत आहे तर तुम्ही काय कराल. आय विल फिल्टर द वॉटर युजिंग क्लोथ ऑर अ स्ट्रेनर. कपडा किंवा गाळणीने ते पाणी गाळून घेऊ म्हणजे गाळ येणार नाही. पुढे आहे बघा नोट डाऊन हाऊ मच वॉटर इज युज्ड इन युअर हाऊस फॉर द फॉलोइंग ऍक्शन्स इन वन डे. कम्पेअर युअर नोट्स विथ दोज युअर फ्रेंड्स. आता याचं उत्तर तुम्हीच लिहायचंय. घरी तुमच्या घरी एका दिवसात फॉर बाथिंग आंघोळीसाठी किती बकेट वापरल्या जातात ते इथे लिहायचं. 2 बकेट्स असतील 3 बकेट्स असतील. फॉर वॉशिंग क्लोथ्स कपडे धुण्यासाठी तुमच्या घरी किती पाणी वापरलं जातं. फॉर वॉशिंग डिशेस ताटं धुण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी किती पाणी वापरलं जातं. अँड फॉर ड्रिंकिंग पिण्यासाठी किती पॉट्स वापरले जातात ते तुम्ही इथे लिहायचंय आणि तुमच्या मित्राशी तुलना करायची. ओके तर अशा पद्धतीने हा एक्सरसाइज होता. थँक्यू.